नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये आणि आपल्यासोबत आहेत सिव्हिल इंजिनियर रोशन सोनावणे. रोशनजी नमस्कार. आपलं स्वागत आहे या बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. सर, आपल्याला जाणून घ्यायला आवडेल तुम्ही सुरुवात कशी केली, म्हणजे तुमची शाळा कोणती, कॉलेज कोणतं होतं आणि सिव्हिल लाईनमध्ये येण्यासाठी तुमची प्रेरणा काय होती? माझी सुरुवात म्हणजे एकदम शून्यातूनच झालेली आहे. एक गॉड गिफ्ट. एक लहानपणापासूनच एक 9 महिन्याच्या असताना वडील वारले. त्यानंतर लहानाच्या मोठ्या मामांकडे झालो मी. मामांकडे लहानाच्या मोठा होत असताना मामा माझे आपले स्टेट ब्रोकर होते, इस्टेट ब्रोकर. मग मामांसोबत बरेच असे घर बघायला जाणं, हे करणं ते करणं. मग तेव्हापासून एक सिव्हिल इंजिनिअरची आवड लागली. मग त्यानंतर एक 10वी नंतर 11वी-12वी सायन्स केलं. त्यानंतर मग परिस्थिती काही एवढी माझी ही नव्हती. मग त्यानंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. 12वी नंतर डिप्लोमाला ॲडमिशन घेतल्यानंतर 2016मध्ये मी डिप्लोमा पास झालो. डिप्लोमानंतर मी मालेगावातच एक छोटे मोठे कामं करायला लागलो, सुपरविजनचे वगैरे. आणि त्यानंतर माझी खरी स्टार्टअप सुरुवात झाली 2020मध्ये. 2020मध्ये मी क्रीडाई जॉईन केली, क्रीडाई मालेगाव. क्रीडाई मालेगाव जॉईन केल्यानंतर खूप चांगला मित्रपरिवार मला मिळाला क्रीडाईचा. तो मित्रपरिवार इतका चांगला मिळाला, त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्यासोबत राहिल्याने मला माझा कॉन्फिडन्स अजून वाढला. मग 2020मध्ये मी स्वतःचे पहिले 2 रो हाऊसेस सुरू केले लँड परचेस करून. 2020पासून माझी सुरुवात झाली. 2020पासून मी आत्तापर्यंत जवळजवळ 30 रो हाऊस मी स्वतःचे कंप्लीट केले. खूप छान. तर मग सुरुवात कुठल्या प्रोजेक्टने झाली आणि तो पहिला प्रोजेक्ट मिळवताना तुम्हाला काय अडचणी आल्या, त्यावेळेच्या आठवणी, अनुभव काय होता तुमचा? पहिला प्रोजेक्ट माझी सुरुवात 2020मध्येच केली मी. बाकी इथं माझी सुपरविजनचे वगैरे सर्व कामं चालू होते. 2020मध्ये मग मी क्रीडाई जॉईन केल्यानंतर चांगला मित्रपरिवार मिळाला. ते 2020पासून मग मी एक लँड परचेस केली. एक छोटे प्लॉट होते 2, एक 800 स्क्वेअर फीटचे. त्याच्यात मग मी एक 2 BHK असे 2 रोज बनवून आणि एक ते मी 6 महिन्यात कंप्लीट करून सर परचेस केले. हां, तेव्हा म्हणजे एक तर तो कोरोनाचा काळ होता. जवळजवळ स्टीलचा रेट सर 85 रुपये kg आपला स्टीलचा रेट आहे. स्टीलचा रेट फार हायस्ट रेट होता. खूप एक तर म्हणजे नैसर्गिक अडचणी पण, नैसर्गिक अडचणी आणि एक अंगात एक उत्साह होता की आपल्याला एक कम्प्लीट करायचं आहे. म्हणजे असं की म्हणजे तुम्ही जो आता बोलले ना एक इंटरव्ह्यू घेताना की डोक्याला आणि स्टीलला गणणे लागेल पाहिजे. बरोबर. मग ह्या हिशोबाने अडचणी खूप येत गेल्या, पण न थांबता त्या पूर्ण कम्प्लीट केल्या. रोशनजी, तुमचं हे जे क्षेत्र आहे सिव्हिलचं, तर हे म्हणजे लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे आणि त्याच्यामध्ये अनस्किल्ड लेबर्स याचा वाटा जास्ती असतो त्यांचं आणि योगदान पण तेवढं जास्ती असतं. बरोबर. पण काही कारणांनी त्यांचं तेवढं ट्रेनिंग नसतं, त्यांचं तेवढं एज्युकेशन नसतं, थोडी बॅकग्राऊंड नसते. तर कधी कधी त्यांच्या बाबतीत किंवा साईडवर काही धोका निर्माण होऊ शकतो. तर ते तुम्ही कसं हाताळता सिच्युएशन? सर, आता लेबरचं तर असं हाताळतो की येण्या जाण्याची त्यांची काळजी घ्यावी लागते. ते कोणत्या रस्त्याने येतात, त्यानंतर पूर्ण अपडेट ठेवावं लागतं त्यांची टायमिंगवर सुट्टी वगैरे सर्व गोष्टी. आणि त्यानंतर लेबरसाठी आपण हे केलेलं आता यांचं बांधकाम कामगार योजना अंतर्गत खूप चांगल्या स्कीम आपले महाराष्ट्र शासन राबवत आहे. मग त्यानुसार मग त्यांचे फॉर्म भरणे, त्यांना सर्व योगदान मिळेल या हिशोबाने त्यांना पाठपुरावा करून देणे सर्व गोष्टींची. आणि त्यानंतर त्यांची साईटवर काळजी घेणे. काळजी म्हटलं म्हणजे एक व्यवस्थित एक कुटुंबच होऊन जातं ते, कारण की घरच्यांपेक्षा जास्त वेळ आपण त्यांच्यासोबतच असतो. बरोबर. तर एक वेगळाच एक म्हणजे असं आपलं एक जिव्हाळा त्यांच्याशी निर्माण झालेला आहे. आणि लेबरांचं असं म्हणजे खूप म्हणजे त्यांचं, आम्ही जरी इंजिनियर असलो पण त्यांचं योगदान खूप जास्त असतं की आम्ही कागदावर उतरवतो आणि त्यांच्यामुळे आम्हाला पूर्ण ते निर्माण करून घेता येतं सर्व गोष्टींचीच. म्हणजे म्हणतो ना की प्रत्येक वीट ही महत्त्वाची असते, वीट महत्त्वाची असते. म्हणजे एकूण एक लेबरचं म्हणजे आता मग म्हणजे म्हणायला फक्त घ आणि र शब्द असतो, पण त्याला खूप लागतं सर्वांचं सपोर्ट वगैरे सर्व गोष्टींमध्ये. आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की बजेट वर्सेस क्वालिटी.
ते तुम्ही कसं त्याचं समीकरण साधता, त्याचा मध्य कसा गाठता? बजेट आणि क्वालिटी सर. आता जर मी जे जास्त रो असेसचं काम करतो तर जवळजवळ आमच्या मालेगावात एक 25-30 लाख रुपये हे रोजची कॉस्ट आहे. 25-30 लाख रुपये रोजची कॉस्ट असल्यामुळे बरेच कस्टमर की एवढं त्यांना जास्त होऊन जातं, म्हणजे खूप बजेट खूप हायच असतो. मग त्यामुळे त्यांना खूप केलं तर 23 ते 25 लाखामध्ये रोज त्यांचे घेण्याचं हे असते मानसिकता, आणि त्यांची त्या हिशोबाने त्यांची म्हणजे ती गरज असते. मग त्या हिशोबाने त्यांचा बँकेचा व्यवस्थित पाठपुरावा करून देणे, त्यांच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून देणे, म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांची शून्यातून म्हणजे त्यांना आपल्याला उभं करावं लागतं की तुम्ही घर घेऊ शकतात बुवा. पण घेतल्यानंतर जेव्हा त्यांचं एक आनंद सॅटिस्फॅक्शन रिटर्न मिळतं की सर तुमच्यामुळे आमचं घर झालं, की हा एक वेगळा आनंद असतो. बरोबर. आत्तापर्यंत तुम्ही किती प्रोजेक्ट्स हँडल केले? आतापर्यंत सर मी 30 रोज कंप्लीट केलेले आहेत. बरं. आणि त्याच्यातला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणजे खूप लक्षात राहिला, तुमच्या जवळचा आणि ज्याला तुमच्या क्लायंटचा पण चांगला फीडबॅक मिळाला, असा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा कोणता? एक आयकॉनिक प्रोजेक्ट माझा एक आहे, एक बंगलोचं मी काम केलेलं होतं. एक जेदे म्हणून जे नाव होते ते नगरपालिकेत आहेत स्वच्छता कर्मचारी म्हणून. त्यांनी म्हणजे मी नवीनच स्टार्टअप केलेलं होता, तर त्यांनी मला एक बंगलोचं त्यांचं काम दिलं. एक माझं बँके थ्रू बँकेने माझी ओळख दिली की तुम्ही तो प्रोजेक्ट करा. तो आयकॉनिक प्रोजेक्ट तो माझा एक मोठा प्रोजेक्ट होता की म्हणजे एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणा, तो कम्प्लीट करून द्यायचं. तो त्यांनी मला काम दिलं म्हणजे 2 नोव्हेंबर 2021मध्ये. मी ते कम्प्लीट करून दिलं ऑगस्ट 2022मध्ये कम्प्लीट. जवळजवळ मला वर्षभराचा पिरियड लागला. त्यांचं इतकं सॅटिस्फॅक्शन, इतके आनंदी झाले, इतके खुश झाले ते की जबरदस्त. मग तेव्हापासून माझा कॉन्फिडन्स अजून वाढला की आपण चांगली प्रकारे सर्व्हिस देऊ शकतो. आणि सर त्यांना कमी बजेटमध्ये खूप चांगल्या प्रकारे मी काम करून देऊ शकलो. खूप छान. रोशनजी, एक आता तुम्ही नवीन आहेत या क्षेत्रामध्ये, जवळजवळ 5-1 वर्षांचा अनुभव आहे. हो. आणि तुम्हाला क्लायंटचा तुमचा फीडबॅक पण चांगला मिळतो. हो सर. तर तुमचं एक नवीन इंजिनियर म्हणून व्हिजन काय आहे की पुढच्या 10-15 वर्षात तुमचा एखादा ड्रीम प्रोजेक्ट म्हणा किंवा कशी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे या एरियाची? सर डेव्हलपमेंट तर आता खूप चांगल्या प्रकारे होते. मालेगावात पण कसे आपले मंत्री महोदय दादा भुसे साहेब, त्यांचं पण आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट आहे. आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की मालेगाव सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल मालेगावचं नाव, ते सर्व चित्र आपल्याला मालेगाव दिसत आहेत. थोडे रस्त्यांचे वगैरे आजच्या तारखेला त्रास होत आहेत, सर्व ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालूच आहेत रोडांचे वगैरे, पण त्यामुळे डेव्हलपमेंट्स खूप चांगले होते. रोडांमुळे खूप बऱ्यापैकी प्रॉपर्टीचे रेट पण खूप हाय झाले आणि त्यानुसार आणि मार्केट खूप चांगल्या प्रकारे मालेगावचं ग्रोथ केलेलं आहे 4 ते 5 वर्षात. नाही, पण आता हा प्रशासनाचा प्रकार तुम्ही सांगितलं, पण तुमचं एक व्हिजन काय एक इंजिनियर म्हणून? इंजिनियर म्हणून एक व्हिजन माझं असंच आहे की कमीत कमी रेटमध्ये चांगलं घर देण्याचा माझा प्रयत्न आहे गरिबांसाठी. आता परत बजेट वर्सेस क्वालिटीमध्ये आपण येऊयात. तर त्या क्वालिटी चेक करताना तुम्ही आतापर्यंत आयकॉन स्टीलचा वापर कधी केलेला आहे सर? बराच वेळ आयकॉन स्टीलचा वापर केलेला आहे. आणि आयकॉन स्टीलबद्दल सांगायला गेले तर म्हणजे चांगली कंपनी आहे, याची स्ट्रेंथ पण चांगली आहे. आणि त्यानंतर म्हणजे आपण लवचिकता आणि ताकद म्हणतो, तर दोघी गोष्टी खूप चांगल्या आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे. आणि आमच्या इंजिनियर लोकांसाठी सर्व्हिस बी खूप चांगली येते, म्हणजे वेळोवेळी सर्व साईटचे इंजिनियर येतात, भेटतात बऱ्यापैकी आणि खूप चांगल्या प्रकारे. म्हणजे आणि काही प्रॉब्लेम बी राहिला तर खूप चांगल्या प्रकारे साईटवर येऊन ते सॉल्व्ह करून देतात. म्हणजे आपले जे पण अपॉइंटमेंट केले तुम्ही इंजिनियर मालेगावात. ओके. रोशनजी, आता जातात एक शेवटचा वेगळा पण महत्त्वाचा एक प्रश्न. तुम्ही पण आता तरुण इंजिनियर आहात, तुम्हाला पण बरीच अजून तुमची स्वप्न रंगवायची आहेत, लोकांची स्वप्नांना आकार द्यायचा आहे. तर तुमचा असा एक विचार काय असेल की या क्षेत्रामध्ये जे आत्ता लोक कार्यरत आहेत किंवा येऊ इच्छितात त्यांना एक मित्र इंजिनियर म्हणून तुम्ही काय संदेश द्याल या प्लॅटफॉर्मवरून सांगाल? कन्स्ट्रक्शन फील्ड म्हणजे ही खूप चांगली फील्ड आहे. याच्यात एक म्हणजे लोकांचा विश्वास जिंकणं हा फार मोठा विषय असतो की जे कमिटमेंट आपण जी केलेली ती कमिटमेंट आपण वेळेवर कंप्लीट केली पाहिजे. आणि त्यानंतर एक सर्व्हिस चांगली दिली पाहिजे. आणि जेवढं आपण तसं म्हणायला गेलं सर की टायमिंगमध्ये आणि बजेटमध्ये म्हणजे सर्व गोष्टी सांगून वगैरे आपण केलं तर मग एकदम बेस्ट फील्ड आहे आपली सिव्हिल इंजिनियर. बरोबर आहे. आता याच्यावर मला परत एक थोडंसं अलंकृत भाषेमध्ये जरा एक
सुचलं की म्हणजे घराला सिमेंट असावं प्रेमाचं आणि पाया असावा विश्वासाचा. येस. कारण म्हणजे घर एक हे असं म्हणजे घर म्हणजे फक्त भिंती नसतं, तर तो घरच एक माणसाचा श्वास असतो किंवा सर. एक स्वप्न असतं. स्वप्न असतं. तर असे तुमचे पण विचार आहेत. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि आयकॉनिक तुम्हाला शुभेच्छा आहेत आमच्याकडनं या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवरून. थँक्यू सर. तुमच्या हातून असेच आयकॉनिक प्रोजेक्ट्स घडत राहोत. नाही, छान वाटलं. आता येताना मी पण म्हणजे फर्स्ट टाइम असा इंटरव्ह्यू देतोय, म्हणजे असा हा माझा पहिलाच अनुभव. असा मी बोलताना पुढे मी शेअर करेल की आयकॉनच्या स्टील याच्यावर प्लॅटफॉर्म मी फर्स्ट टाइम बसलो होतो बस. नक्की नक्की नक्की. बाकी काय सर. अनेक अनेक धन्यवाद. थँक्यू सर.